आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सोनपेठ तालुक्यातील 21 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। पावसामुळे तालुक्यातील सर्वच भागातील पीक पाण्याखाली गेले। पिकांचे नुकसान झाले आहे। बरेच शेतामध्ये 2 ते 3 फूट पाणी साचले आहेत। त्या पाण्याखाली पूर्ण पीक वाहून गेले। काही ठिकाणी शेती वाहून गेली आहे। त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे। आमदार राजेश विटेकरांनी अतिवृष्टी बाधित शेती व घरे यांची पाहणी करून पंचनामे तात्काळ करून घेण्याचे आदेश दिले आहेत। अतिवृष्टी बाधित पिकांची पाहणी करताना यावेळी आमदार राजेश विटेकर, तहसीलदार सुनील कावरखे, गट विकास अधिकारी कदम साहेब, मंडळ अधिकारी तुकाराम भालेकर, भगवान राठोड, दत्तात्रय पंचाळ यांसह आदी शेतकरी नागरिक उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे, सोनपेठ। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।